टीव्ही न्यूज, बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे माजी जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यावर गंभीर आरोप, फसवणूक करण्यात आल्याचा दावा। सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे एक खळबळजनक घटना समोर आली असून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ एका दाम्पत्याने 16 मार्च पासून अमरण उपोषण पुकारले आहे। सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबा इंदवे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माजी जिल्हा अध्यक्षा कल्पना निंबा इंदवे अशी या उपोषणकर्त्यांची नावे आहेत। त्यांच्या आरोपानुसार मालपूर येथील श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आणि त्यांच्या पत्नीने कल्पना निंबा इंदवे यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2019 मध्ये 3,49,000 रुपये घेतले, मात्र 5 वर्ष विना वेतन राबवून कट रचून त्यांना काढून टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तसेच पैसे परत मागितले असता सनेर आणि त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही दाम्पत्याने केला आहे। या प्रकरणी संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची मागणी होत आहे। विशेष म्हणजे पुरावे असूनही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत धुळ्याचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी त्यांनी केली असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। मी संतोष निंबा इंदवे, मुक्काम पोस्ट मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। तर श्रद्धा शिक्षण संस्था याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आहेत। ते 2019 ला धुळे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते। मोठे प्रस्थ म्हणून त्यांनी आम्हाला माहिती होतं आणि त्यांच्या संस्थेत एक जागा होती, त्या जागेत श्री अध्यक्ष पद रिक्त होतं। त्या रिक्त पदावर माझ्या पत्नीला नियुक्ती देण्यासाठी त्याने त्या आमिष दाखवून माझ्याकडून 3.5 लाख रुपये घेतले। त्याच्यापैकी 2 लाख रुपये ही त्यांची पत्नी हेमांगी सनेर यांनी घेतले। त्यानंतर त्यांनी 5 वर्ष बिनपगारी त्या संस्थेतून माझ्या पत्नीला राबवून घेतलं। अनेक प्रकारच्या कौटुंबिक, पारिवारिक, आर्थिक अशा अडचणी झेलून माझ्या पत्नीने ती ड्युटी सांभाळली। पण मात्र आम्ही त्यांना अनेक वेळा सदर पदाचं अप्रूव्हल करण्यासाठी विनंत्या केल्या। त्यांनी बोबाजी केली, टाळाटाळ केली आणि ऐनवेळेस त्यांनी चुकीचे कागदपत्र प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे सादर करून माझ्या पत्नीची नोकरीवरून काढून टाकली। हा झाला। त्यानंतर त्या अलीकडे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते काही अधिकारी आहेत, त्यांनी त्या पदाचा वापर करून जेव्हा मी पैसे मागितले की माझी पत्नीची नोकरी घालवली तर माझे पैसे परत करा, माझ्याकडे तुम्ही जे पैसे दिले तर तुमच्या पत्नीचे माझ्याकडे पैसे घेतल्याचे आणि त्यांनी मान्य केले की माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि हे देखील त्यांनी मान्य केलं। म्हणून त्यांनी मला पैसे देण्याचे अनेकदा वायदे केले, मात्र त्यांनी पैसे प्रत्यक्षात परत केले नाही। पैसे परत करण्यासाठी त्यांच्या जे मुख्याध्यापक होते त्यांनी हमी घेतली आणि ते हमी घेतले ते 7 लाख रुपये परत देण्याचे पण वायदे केले, मात्र त्यांनी न देता त्याचे पण व्हिडिओ की मी 7 लाख रुपये देतो असं म्हणून, पण त्यांनी ते दिले नाही। मग याच्यानंतर श्याम सनेर हे मालपूर येथे 3 डिसेंबर रोजी आले होते। त्या दिवशी मी त्यांना विचारलं की माझे पैसे परत करा, तर त्या दिवशी त्यांनी त्याच्या सहकाऱ्यांसमोर सांगितलं की तुझे कशाचे पैसे, तुमची काय लायकी की मला पैसे देशील असं, तुम्ही जय भीमवाले, तुम्ही जातीचा फायदा घेऊन आमच्यावर आरोप करत, आमचे एवढे लोक आहेत त्यांच्या समोर आम्हाला खोटं पाडणार का, मी का खोटा आहे का, तुम्ही जे काही कायद्याचा धाक होता असं तसं तुम्ही फार नीच लोक आहेत, तुमचे जातच एकदम हरामखोर आहे असं तसं त्यांनी अपशब्द वापरले। आता मागणी काय तुमची नेमकी? माझी मागणी अशी की त्या दिवशी त्यांनी असं सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की भाऊ, म्हटलं की तुम्ही जे पैसे घेतले नोकरी तर घालवली, पण मात्र तुमच्याकडे जे पैसे आहेत ते का देत नाही, तर ते पैसे तुम्ही न दिल्यामुळे माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर मग मी काय करू म्हणे, असं असंवेदनशील उत्तर त्यांनी दिलं। आणि त्याच्यातून त्यांनी मला ही जातीवाचक शिवीगाळ केली आणि ते जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी भडकवून दिलं। हे बाडे त्याचे मालपूरचे कार्यकर्ते। आता तुमची मागणी काय, त्यांच्यावर काय कारवाई झाली, ते राजकारणाचा ते उपयोग करतात का काय नेमकं? त्यांनी त्यांच्या राजकीय पदाचा याचा फायदा घेऊन माझ्यावर दबाव आणून
आणि जी काही मी तक्रार दाखल केली ती तक्रार ते गुन्हा दाखल होऊ देत नाहीयेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, पण सबळ पुरावे असून पण ते त्याचा बळाचा वापर करून मला न्याय मिळत नाहीये. गेल्या 7 पोलीस दिवसात म्हणा यंत्रणेवर पण दबाव आणून माझी जी माझी गुन्हा नोंदवण्याची जी हे त्याला न्याय देत नाही. असं पोलीस प्रशासन पण मला न्याय देत नाही. जर मला आता या 1-2 दिवसात न्याय नाही मिळाला तर मी ते आत्मदहन करीन आणि याचा सर्व जबाबदार श्यामकांत सनेर आणि त्याची पत्नी जबाबदार आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण पाहताय JBTV न्यूज. बातमीत सत्यता हीच आमची ओळख.